श्री शिवलीलामृत कथासार श्री शंकर प्रसन्न। ब्रह्मा, विष्णू आणि महेश जगाचे तीन प्रमुख नियंते आहेत। ब्रह्माने या जगाची निर्मिती केली, विष्णूने या पृथ्वीचा भार वाहिला म्हणजे पालन केले, महेश म्हणजेच शंकर हा विनाश करता होय। या जगताचं संपूर्ण संतुलन सांभाळण्याची कसरत श्री शंकरांना करावी लागते। श्री शंकराचं काम जरी विनाशाचं असलं तरी तो वृत्तीनं अत्यंत प्रेमळ, मायाळू, दयाळू असाच आहे। भक्तानं मनोभावे त्याची भक्ती केली, पूजा अर्चा केली, प्रार्थना केली की हा भोळा सांब भक्तांना लगेच पावतो व मागचा पुढचा विचार न करता भक्तांचं कल्याण करतो। तो मागेल तो वर देऊन मोकळा होतो। शंकर हा जितका भोळा तितका रागीट, तापट आहे। तो रागावला की तांडव करू लागतो, त्यामुळे सारी पृथ्वीच डळमळू लागते। त्याने तिसरा डोळा उघडला की सारी पृथ्वीच जळून भस्म होते। अशा या अत्यंत भोळ्या आणि अत्यंत तापट शंकराला योग्य अशी साथ द्यायला त्याच्यासोबत सदैव पार्वती असते। पार्वती ही जगाची माता। श्री ज्ञानेश्वरांनी म्हणूनच शंभू तेथे अंबिका असे वर्णन आपल्या ग्रंथात केले आहे। या आदिशक्तीची जशी मूळ पीठे प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे शंकराची सुद्धा प्रमुख अशी स्थाने भारतात प्रसिद्ध आहेत। भारतातील शंकराच्या प्रमुख स्थानांची संख्या 12 मानण्यात आलेली आहे। त्याच 12 स्थानांना 12 ज्योतिर्लिंगे असे आपण म्हणतो। ही 12 ज्योतिर्लिंगे भारतात सर्वदूर पसरली आहेत। दक्षिणेस कन्याकुमारीपासून उत्तरेतील हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरापर्यंतच्या प्रदेशात ही विखुरलेली आहेत। शंकर ही देवता एकांतप्रिय आहे, म्हणूनच तो गावाबाहेर स्मशानात राहतो। चितेची राख भस्म सर्वांगाला फासतो, गळ्यात सर्पमाला धारण करतो, तसेच जटेत, दंडात, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालतो। व्याघ्र चर्म अंगावर धारण करतो तर गज चर्मावर बसतो। जटेत गंगा धारण केली आहे तर कपाळावर चंद्रकोर धारण केलेली आहे। तो गावाबाहेर राहत असला तरी निसर्गरम्य वातावरण त्याला फार फार आवडते। त्याला संपत्तीचा, रत्नांचा, सोन्या नाण्यांचा मोह बिलकुल नाही। शंकराची पत्नी पार्वती ही तर निसर्ग कन्याच, हिमालयाची मुलगी। पार्वती म्हणजे सौंदर्याचा साक्षात पुतळा। तीच आदिशक्ती, तीच आदिमाया। तिच्या इच्छेनेच या जगताची निर्मिती झाली आणि तीच भगवान शंकराकडून जगाचे नियंत्रण करविते। शंकराच्या कोपापासून वाचावे व जगाचे कल्याण व्हावे म्हणूनच श्री शंकराची आशेतू हिमाचल पूजा केली जाते। शंकराच्या अशा पूजेची प्रमुख 12 स्थाने म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगे होत। 1. श्री काशी विश्वेश्वर, 2. श्री सोमनाथ, 3. श्री मल्लिकार्जुन, 4. श्री महाकालेश्वर, 5. ओंकारम मल्लेश्वर, 6. श्री वैद्यनाथ, 7. श्री भीमाशंकर, 8. श्री रामेश्वर, 9. श्री नागनाथ, 10. श्री त्र्यंबकेश्वर, 11. श्री केदारनाथ, 12. श्री घृष्णेश्वर। आता यापैकी एका स्थानांची माहिती आपण पुढील प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहूया।